प्लॅटोनुसार राज्याची निर्मिती मानवाच्या गरजांमधून होते. प्रत्येक व्यक्तीच्या अनेक गरजा असतात. त्यातील सर्वात मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. परंतु एखादी व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्याला इतर लोकांची मदत आणि सहकार्य आवश्यक असते. कोणतीही व्यक्ती पूर्णपणे स्वयंपूर्ण नसते आणि जगण्यासाठी तिला इतरांवर अवलंबून राहावे लागते. परस्पर गरजांमुळे लोक एकमेकांना सेवा, वस्तू पुरवतात, देतात. यालाच परस्पर देवाणघेवाणीचा सिद्धांत म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रेसिप्रोसिटी असं म्हणतात. माणसे समाजात एकत्र येण्याचे मुख्य कारण म्हणजे सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी परस्पर सहकार्याची आवश्यकता. समाज परस्पर सेवांच्या देवाणघेवाणीच्या तत्वावर आधारित आहे आणि ही देवाणघेवाण कामाचे विभाजन, डिव्हिजन ऑफ लेबर आणि कार्यात्मक विशेषीकरण, फंक्शनल स्पेशलायझेशन यावर आधारित आहे. कामाचे विभाजन आणि विशेषीकरण हे शक्य झाले कारण व्यक्तीचा स्वभाव आणि क्षमतांमध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती एकाच वेळी सर्व कामे करू शकत नाही. समाजात काही लोक अन्न उत्पादन, काही घर बांधकाम आणि काही कपडे तयार करण्याचे काम करतात. यावरून प्लॅटो असं सांगतो की लोकांना राज्यात एकत्र बांधून ठेवणारा संबंध म्हणजे परस्पर आर्थिक अवलंबित्व, म्युच्युअल इकॉनॉमिक डिपेंडन्स. समाजाच्या निर्मितीचे मूलभूत कारण एकाच प्रदेशात राहणे, धर्म किंवा नातेसंबंध नाहीत. हे घटक नंतर विकसित होतात. पण समाजाच्या उत्पत्तीचे खरे कारण म्हणजे परस्पर आर्थिक अवलंबित्व आणि परस्पर सहकार्य होय. त्यामुळे प्लॅटोच्या मते राज्याच्या निर्मितीचे कारण काय आहे, तर परस्पर गरज, देवाणघेवाण, व्यक्तीच्या क्षमतांमधील फरक, कामाचे विभाजन आणि कार्यात्मक विशेषीकरण या कारणांमुळे राज्याची उत्पत्ती झाली असं प्लॅटो बोलतो.